इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 23 एप्रिल म्हणजे जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आज ग्रंथालयात देशातील व विदेशातील ख्यातनाम लेखक, कवी यांच्या नव्या हजारो पुस्तकांची भर पडली असून ही पुस्तके आजपासून वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। तसेच आजच्या दिनानिमित्त येणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी मोफत पुस्तक वाचनाची संधी देखील या निमित्ताने देण्यात आली। ठाणे, मुंबई सारख्या सांस्कृतिक शहरातून बदलापूर शहरात वास्तव्यास आलेल्या समुदाय, त्यात आधीपासूनच वाचनाची संस्कृती जपणारे शहरातीलच बराच वाचक वर्ग असल्याने साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूरकरांसाठी खुले करण्यात आले। 4 वर्षांपासून खुले करण्यात आलेल्या या वाचनालयात 1.5 लाखांपर्यंत साहित्य, कला, संदर्भ, कादंबऱ्या, आत्मचरित्र अशा विविध विषयांवरील जगातील समृद्ध अशा साहित्यिक आणि लेखकांची पुस्तके वाचायला मिळतात। कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या ग्रंथालयात रोज 500हून अधिक लोक येतात। त्यातील बरेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असून फक्त साहित्य आणि कला विषय सोडून अभ्यासाचे आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची सुद्धा या ठिकाणी मोठी संख्या पाहायला मिळते। कॅप्टन आशिष दामले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केलेल्या या साहित्य गौरव ग्रंथालयात सुमारे 1.5 ते 2.5 लाख ग्रंथसंपदा आहे, जी साहित्य, कला, काव्य, आत्मचरित्र, कादंबरी, विश्लेषण, अनुवाद यांनी समृद्ध आहे। या ग्रंथालयात अनेक अशी दुर्मिळ पुस्तके आहेत, जी फार क्वचित ठिकाणी वाचनास उपलब्ध होतात। 2 मजली या ग्रंथालयात वरच्या शेवटच्या मजल्यावरील इमारतीच्या छतावर निसर्गाच्या मोकळ्या हवेत या छतावर पत्र्याचे छप्पर टाकून बनवलेले सुंदर आणि संपूर्ण महाराष्ट्रात झालं नाही असे एकमेव दुर्लभ ग्रंथालय आहे। या ठिकाणी पुस्तके वाचन करण्यासाठी उत्कृष्ट आसन व्यवस्था, बैठक व्यवस्था, ज्या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून साहित्यावर आधारित उपक्रम, नाट्यप्रयोग, काव्य मैफिल असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात। यामुळे नवनव्या कलाकारांना आणि कला रसिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे। या ग्रंथालयात अगदी आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, माडगूळकर, कुसुमाग्रज या महान साहित्यिकांपासून त्या आत्ताच्या सगळ्या नव्या पिढीतील सगळ्या लेखकांची ग्रंथसंपदा पाहायला मिळते। या ग्रंथालयाचे व्यवस्थापन हे बदलापूर शहरातील सर्वात जुने व प्रचलित ग्रंथालय असलेल्या ग्रंथसखा ग्रंथालयाचे ग्रंथपाल व सर्वेसर्वा श्याम जोशी व त्यांच्या सहकारी अर्चना कर्णिक या पाहतात। त्यासाठी आवश्यक सगळ्या प्रकारची आर्थिक तरतूद, मदतही दामले यांच्या सहकार्यातून केली जाते। मुख्य म्हणजे या ग्रंथालयात प्रत्येक विषयानुरूप मांडणी करण्यात आली आहे। यासाठी वेगवेगळे दालन, या ठिकाणी बैठक व्यवस्था, पुरेसा उजेड, पंखे, पिण्याच्या पाण्याची सोय, वातानुकूलित आसन व्यवस्था अशा असंख्य सुविधा देण्यात आल्या आहेत। मासिक 600 रुपये इतकी माफक फी आकारून या सुविधांचा लाभ येथील वाचकांना घेता येतोय। तसेच ग्रंथालयाची गरज आहे, वाचनासाठी पुस्तके आणि वातावरण याचा अभाव आहे, मात्र आर्थिक परिस्थिती बेताची आहे असे असले तरीही अशा प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी मोफत ग्रंथालयाची सुविधा देण्यात येते। या ठिकाणी विद्येचे भूषण समजले जाणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावरील अनेक ग्रंथाचे आणि त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकांसाठी एक वेगळे दालन आहे। या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी आजपर्यंत अनेक मान्यवर मंत्री, प्रशासकीय अधिकारी येऊन गेले आहेत आणि प्रत्येकाने या धर्तीवर महाराष्ट्रात कुठेही असे ग्रंथालय नाही असेच या ग्रंथालयाचे कौतुक केले आहे। एकीकडे 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि याच अनुषंगाने बदलापुरात असलेल्या या ग्रंथालयात मात्र रोजचा दिवस हा पुस्तक दिन असतो। माझ्या बदलापूर शहरातील प्रत्येक वाचनप्रिय व्यक्तीला सुसज्ज वाचनालय, त्यात आवश्यक असलेल्या सुविधांसोबतच आवश्यक पुस्तके सारं काही एकाच छताखाली मिळावे यासाठी मी हे पाऊल उचलले व शहरासाठी हे ग्रंथ साहित्य मंदिर उभे केले। हे सारं काही मी आदरणीय अजित पवार यांच्या प्रेरणेतून करू शकलो। आजच्या पुस्तक दिनी व येणाऱ्या प्रत्येक दिवशी या ग्रंथालयातून वाचक म्हणून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाचं योग्य प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही। सर्वप्रथम पुस्तक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आदरणीय अजितदादांना समर्पित त्या ठिकाणी साहित्य गौरव ग्रंथालय आम्ही सुरू केलं आणि बदलापूर हे एक आपण पाहिलं तर सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूरची ओळख आहे आणि अशा बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी अनेक जण हे वाचन संस्कृती आजही जपतात आणि त्यांच्यासाठी या लायब्ररीमध्ये 1.5 लाखपेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत आणि दररोज साधारणतः 400 ते 500 वाचक या ठिकाणी येतात। तेवढंच नव्हे तर
हल्लीच्या काळात आपण पाहिलं तर डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे. तर त्या ठिकाणी किंडल सुद्धा उपलब्ध करून ऑनलाईन ज्यांना जे पुस्तक वाचायचं असेल ते डाउनलोड करून त्या ठिकाणी सुद्धा वाचता येतं. आणि मला वाटतं की कितीही झालं तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की त्यांना वाचन किती प्रिय होतं आणि या काळामध्ये ही संस्कृती तशीच जपली गेली पाहिजे. जे बदलापूर शहर सांस्कृतिक शहर म्हणून ज्याची ओळख आहे ते अजून त्या ठिकाणी प्रगल्भ व्हावं, त्यासाठी हे वाचनालय लोकांसाठी उपलब्ध आहे. आणि मला त्या निमित्ताने एवढंच वाटतं की या ठाणे जिल्ह्यामध्ये 1.5 लाख पेक्षा पुस्तकं आणि काही पुस्तकं तर एवढी दुर्मिळ आहेत की ते दुसरं महाराष्ट्रातच कुठे पाहायला मिळणार नाही अशी पुस्तकं या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि म्हणून कुठेतरी पुस्तक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपली वाचन संस्कृती ही जपली गेली पाहिजे म्हणून या वाचनाचं त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली. आणि आज मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरातले सगळेच नागरिक, बदलापूर शहरातच नाही तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक वाचनासाठी या ठिकाणी येतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे. नमस्कार. माझं नाव देवेंद्र नवरत्न जाधव. आज पुस्तक दिनानिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी एक चांगली अशी सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे, जिथे तुम्हाला अनेक वेगवेगळी प्रकारची मराठी किंवा इतर भाषांची पुस्तकं तुम्हाला एक कमी किमतीत किंवा एक मोफत दरात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. तर मी त्या संदर्भात त्यांचे आभार मानतो आणि पुस्तक दिनानिमित्त सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. माझं नाव अविशा आणि मी इथे ह्या लायब्ररीमध्ये लास्ट 2 मंथ्सपासून येते. मी इथले पुस्तकं यूज करत नाही, कारण इथल्या पुस्तकांसाठी तशी वेगळी प्रोसिजर आहे. तर माझे पुस्तकं माझ्यासाठी सफिशियंट आहेत आणि असं काय म्हणजे लागलं त्याची वेगळी प्रोसिजर करून ते पुस्तकं आम्हाला घेता येतील. पण किती उपयोग होतो काय सांगतो? लायब्ररी अतिशय कम्फर्टेबल आहे. मी म्हणेल ॲक्च्युली मला भरपूर वेळ लागला लायब्ररी सर्च करण्यासाठी, कारण भरपूर अशा लायब्ररीज आहेत त्या घरापासून लांब आहेत. काही प्रॉपर त्यांचे वेळ आहेत ते स्टुडंट्सच्या हिशोबाने नाही आहेत. जसं की 24/7 आहे ही लायब्ररी. सकाळी 7 o'clockला सुरू होते, ती रात्री 10पर्यंत चालू असते. आणि असं अजिबात नाही आहे की काही हॉलिडेज आहेत तर ती लायब्ररी बंद असेल. हां, इन केस काही असतातच, कारण सोसायटीमध्ये DJs वगैरे चालू असतात, मग त्यावेळी ती असते बंद. पण असं काय नाही आहे आणि फार कम्फर्टेबल आहे, जास्त आवाज नाही आहे, सफिशियंट जागा आहे प्रत्येकासाठी आणि वायफाय आहे, वायफाय कनेक्शन आहे, त्यानंतर लाईट आहे आणि पिण्याची 24/7 सोयी आहे इथे. AC साठी वेगळं आहे, ज्यांना AC मध्ये बसायचं नाही त्यांना वेगळं आहे. आणि माझं नाव वर्षा दुर्गालाल केदार आहे. मी कात्रपमध्ये राहते. सध्या 3 महिने झाले मी इथे येत आहे आणि इथल्या पुस्तकांचा माझ्या अभ्यासासाठी खूप उपयोग होतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुस्तकं बघायला भेटतात, वेगवेगळे लेखकांचे पुस्तकं आहेत. तर या पुस्तकांचा माझ्या अभ्यासासाठी व इतर अभ्यासासाठी खूप उपयोग होतो.